हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली. झी 24 तासच्या यंगिस्तान या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण केवळ मुलींशीच चर्चा करणार आहोत. त्याला कारणही तसंच आहे. आशिया खंडातील पहिलं महिला विद्यापीठ म्हणून ख्याती असणाऱ्या SNDT विद्यापीठाने मुलींसाठी एक नवीन नियम लागू केलाय. नियम आहे कॉलेज कॅम्पसमध्ये ड्रेस कोड असण्याबाबतचा, आणि जी विद्यार्थिनी इनडिसेंट कपडे घालून कॉलेजमध्ये येईल तिला शिक्षाही केली जाणार आहे. आणि याच संदर्भात आपण या सगळ्या मुलींशी चर्चा करणार आहोत. त्यांना विचारणार आहोत हा नियम त्यांना कसा वाटतो. काय सांगशील, कॉलेजमध्ये ड्रेस कोड असावा असं तुला वाटतं का? मला असं नाही वाटत की ड्रेस कोड असायला हवा, बिकॉज इट्स अपॉन अस की आम्हाला काय घालायचं आहे काय नाही. एनिवेज इट्स अ हॅबिट ऑफ वेअरिंग स्कूल ड्रेस 1st to 10th पर्यंत. राईट. तर काही फरक पडणार ॲज 11 to हे पण नाही तरी सगळे गर्ल्सच आहेत तिकडे, तर मुलींमध्ये पण आम्हाला काही फरक पडणार नाही. आणि जर काही डिपेंड करतं की आपण समोरच्याला कसं हे करतो. जर का आपण त्याला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला तर ऑब्व्हियसली समोरचा आपल्या अगेन्स्ट असं काहीतरी रिॲक्शन करू शकतो. पण जर आपण आपली फक्त स्टाईल फॉलो करत असू तर असं काही ते हार्मफुल असं इफेक्ट काही होणार नाही, मला असं वाटत नाही. प्रत्येक जण आपली स्वतंत्र लाईफ जगत असतं. कॉलेजने म्हटलंय की इनडिसेंट कपडे घालून येऊ नका, तर तुझ्यासाठी डिसेंट आणि इनडिसेंट म्हणजे काय? मुझे लगता है कि इट्स फाइन एज फार एज जितने तक इंसान को पता है कि हमें कहाँ तक हम डिसेंट है तो वो ठीक है. अगर इंसान को लगता है कि हाँ हम इनडिसेंट कपड़े पहन रहे हैं, हम वी आर ग्रोन अप इनफ टू अंडरस्टैंड वो करेक्ट पहन रहे हैं. और यहाँ पे अभी तक तो मैंने ऐसा स्पीकिंग कभी देखा नहीं है किसी को इनडिसेंट कपड़े पहनते हुए. ओके. यापूर्वी कॉलेजमध्ये कसा अशा पद्धतीने नवीन नियम लागू केला होता का? नाही, याच्या आधी असा कोणता नियम नव्हता. आणि एव्हरी ॲक्शन हॅज ॲडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज. तर मला असं वाटतं की ह्या ॲक्शनचा पण एक ॲडव्हान्टेज राहील की सगळे कोणाला जज नाही करल्या जाणार, आणि याचा डिसएडव्हान्टेज राहील की आम्हाला आमचं फ्रीडम थोडं हिरवलं गेल्यासारखं वाटेल. बट जर आणि असलंही तरी फॉलो तर आम्हाला करावं लागेल ना. कॉलेजने असा डिसिजन का घेतला असं तुला वाटतं? Maybe for safety reasons one, and I think to maybe put a standard on our college कि मतलब SNDT का नाम थोड़ा ऊपर हो इसके वजह से. अच्छा, काय सांगशील, तुला काय वाटतं की कशा पद्धतीचा ड्रेस कोड जर असला पाहिजे, म्हणजे मुलींनी कशा पद्धतीचे कपडे कॉलेजमध्ये घालायला पाहिजे असं तुला वाटतं? युनिफॉर्म नसायला पाहिजे मोस्टली, म्हणजे जे सलवार कमीज वगैरे इतकं नसायला पाहिजे. मे बी शॉर्ट्स वगैरे तुम्ही बॅन करा, इट्स ओके, पण स्लीवलेस वगैरे इतकं मीन्स ओके असते ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ड्रेस कोड ओके पण यूनिफॉर्म नको. ओके, तू काय आई सांग? थिंक कि फ्रीडम होना चाहिए हमें जो पहनना है उस चीज़ का. बट अगर डिसिप्लिन भी लाना चाहते हैं वो, तो दैट इज़ नॉट ऑल्सो बैड फ्रॉम देयर पॉइंट ऑफ व्यू. कि उन्हें भी यही चाहिए कि हम सेफ रहे, हमारे कॉलेज का नाम भी आए, और ये भी चाहिए कि एक डिसिप्लिन मेंटेन रहे. तो दैट इज इट्स लाइक हर एक कॉइन का दो साइड होता है, तो इस कॉइन का भी दो साइड है. ओके, तू कसं बघते या डिसिजन? ऐसा नहीं है कि कपड़ों से कुछ फ़र्क पड़ता है किसी भी चीज़ में, लेकिन हाँ ये बात है कि अगर हमारे कॉलेज का ये डिसीजन है तो हमें इससे कोई दिक्कत नहीं होनी चाहिए, क्योंकि हम अभी स्कूल से या हमारे जूनियर कॉलेज से निकल के आए हैं. आपको पर्सनली क्या लगता है? मुझे लगता है कि बिल्कुल सही डिसीजन है, हम सपोर्ट करते हैं. हाँ, सपोर्ट करते हैं हम, क्योंकि इसमें कोई बुरी बात तो नहीं है कि हम ड्रेस कोड पहनते हैं. बस ड्रेस कोड ऐसा भी नहीं होना चाहिए कि गर्ल्स को पसंद ना आए, मतलब डिसेंट होना चाहिए थोड़ा. ओके, तू मला सांग की जेव्हा आता तू कुर्ता घातलेला आहे, स्लीवलेस कुर्ता आहे, किंवा तू टी शर्ट घालते, कधीतरी शॉर्ट्स घालते, कधीतरी साडी पण नेसत असशील, नजरांमध्ये फरक पडतो ड्रेस घातल्यावर? See, people will judge you by whatever you wear, so it depends on you what you're actually comfortable in wearing. So if you're comfortable in shorts, you should wear shorts. But basically, see, थिंग काय आहे की आपण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहोत. इथे दरवर्षी कॅम्पस प्लेसमेंट होतात, तर आपल्याला एक प्रकारचं युनिफॉर्म मेंटेन केला पाहिजे, कारण बाहेरून कंपनीज येतात, दे सी यू अँड ऑन बेस्ड ऑन दॅट दे कॅन जज अ कॉलेज. सी, जर आपण शॉर्ट्समध्ये किंवा ड्रेसमध्ये आलो कॉलेजमध्ये, तर तसा कॉलेजचा पण इम्प्रेशन पडणार की हां, जर ह्या कॉलेजच्या मुली हे आहे तर त्यांचं स्टँडर्ड काय असेल एज्युकेशनचं, तर हे सगळं पण असतं. ओके, ड्रेस कोड किती मॅटर करतो कॉलेजमध्ये, किंवा कॉलेजमध्ये तुम्ही फॅशन करता ती किती मॅटर करते तुमच्यासाठी? ॲक्च्युली मला तरी असं वाटतं की आपण बाहेर पार्टीजना वगैरे जातो तेव्हा आपण काय कपडे घालतो ते आपल्या फ्रीडमचं असावं. पण मला असं वाटतं की आपण जेव्हा कॉलेजमध्ये येतो तेव्हा थोडं पण भान ठेवलं पाहिजे की आपण इकडे शिकायला येतो.
म्हणजे आपण पार्टीचे कपडे आणि कॉलेजमध्ये घालायला याच्यात थोडा फरक असायला हवा. पण हा जो ड्रेस कोड आहे याच्यावरचे जे ओपिनियन्स आहेत ते तुम्हाला तुमचं कॉलेज लाईफ डिस्टर्ब करण्या इतपत हे महत्त्वाचं आहे असं वाटतं? For our college, like as you've already seen, कि जो भी लड़कियां हैं, they're already dressed into like salwar kurta and all that. So if it's a decision or not, will not change what the college students feel. So I don't think it's. So ये डिसीजन क्यों लिया? अगर कॉलेज में ऑलरेडी लड़कियां अगर डिसेंट कपड़े ही पहन रही है तो ऐसा डिसीजन क्यों लिया गया ऐसे लगता है आपको? See, like our parents also tell us ना कि तुम ऐसे कपड़े पहन के बाहर मत जाया करो. All of this is for safety concerns. We need to know that. We need to accept that कि जो भी है वो safety concerns की वजह से ही है. It can apply in any other college also. ओके, सो आपको लगता है कि आप जो कपड़े पहनती है उससे आपकी सेफ्टी ज़्यादा हो जाती है? A lot of people बहुत दूर दूर से आते हैं, so most of us prefer कि comfortable कपड़े ही पहने and decent कपड़ों में ही आए because you're traveling by the train and stuff and you come from really far. Even when you look around right now, किसी ने inappropriate या फिर revealing कपड़े पहने ही नहीं है. So I don't think बहुत फ़र्क पड़ने वाला है because of this imposition of the rule. बट आपको पर्सनली क्या लगता है कि आप जिस तरीके के कपड़े पहनती है उससे आपकी सेफ्टी सिक्योर हो जाती है, आप ज़्यादा सुरक्षित हो जाती हो? ये एक्चुअली कपड़ों पे डिपेंड नहीं करता है. इट डिपेंड्स ऑन सामने वाला इंसान कैसा है, उनके नज़रिए पे डिपेंड करता है. तो अगर हम इंस्टेड ऑफ गर्ल्स को रोके ये सब कपड़े पहनने के बजाय हम अगर सामने वाले को रोके, उनको बताए कि नहीं ये चीज़ ठीक नहीं है, इंस्टेड ऑफ ट्रेनिंग गर्ल्स वी शुड ट्रेन बॉयज. नॉर्मली पण आम्ही डिसेंट कपडेच घालतो आणि जर काही वेगळं घालायचं असेल तर ऑब्व्हियसली फेस्ट वगैरे असतातच आणि फेस्ट वगैरेमध्ये तर काही इश्यूज नसणार की ड्रेस कोड हा घालून यायचा आहे, म्हणून मला तर काही प्रॉब्लेम नाही वाटत जर ड्रेस कोड असेल तरी. मला असं वाटतं की ड्रेस कोड असायला हवा, कारण रोज रोज कोणते कपडे घालायचे हा प्रश्न पडतो ना. सो ड्रेस कोड असायला हवा, कारण ड्रेस कोड घातलं की म्हणजे थोडंसं फॉर्मल ड्रेस कोड असायला हवा असं मला वाटतं. आप सडनली किसी पे एक प्रेशर लाके बोलोगे कि आप ऐसे ही पहनना है तो आप वो पहन नहीं सकते. हा ड्रेस कोड हा कॉन्सेप्ट आणला तो मे बी युनिफॉर्मिटी मेंटेन करण्यासाठीही असू शकतो. कोई हैं जो शॉर्ट्स में आते हैं तो उससे हमारी सिक्योरिटी पे प्रॉब्लम होता है. ड्रेस कोडमुळे किती फरक पडेल असं वाटतं, किंवा ड्रेस कोड लावला गेला तर काय तुमचं फ्रीडम आहे किंवा तुम्हाला किती बंधन आल्यासारखं वाटेल? हमें थोड़ा लगेगा क्योंकि हम पहले हमारे जैसे ड्रेस पहनते थे, हम उसमें कंफर्टेबल होते हैं. आप सडनली किसी पे एक प्रेशर लाके बोलोगे कि आप ऐसे ही पहनना है तो आप वो पहन नहीं सकते हो. और ड्रेस कोड से थोड़ा आप किसी की मेंटालिटी जाके चेंज करोगे. और अगर ड्रेस कोड रखते भी है, इट डिपेंड्स ऑन अस कि हम चूज़ करें वो ड्रेस कोड कैसा हो. ये ऐसा थोड़ी ना जो वो चाहे वो. ड्रेस कोड इज़ आपको यूनिफॉर्मिटी, ड्रेस कोड का कॉन्सेप्ट ही क्या होता है कि यूनिफॉर्म रहना चाहिए. अगर हम उस यूनिफॉर्मिटी में कंफर्टेबल है तो इट इज़ ओके. बट हाँ, अगर वो हमारे कंफर्ट लेवल के बाहर जाता है सो इट्स नॉट ओके. और अगर हमें फोर्स किया जा रहा है तो वो चीज़ इट्स नॉट गुड ना, कि हमें बोला कि आप यही पहने. ओके, तो आपको क्या लगता है कि क्या वजह है कि आप मतलब आपकी जो सोच है या लड़कियों को जो चाहिए जो पहनना है वो नहीं पहनने दिया जाता, क्या वजह है? लोगों का माइंडसेट है मोस्टली कि लड़कियां ऐसी ड्रेस पहनती है तो वो चीप होंगी. तो यू शुड नॉट जज एनीवन ऑन बेसिस ऑन दी ड्रेस. किसी के म्हणजे कोणाच्या तरी विचारावर तुम्ही जज केलं पाहिजे लोकांना, ना की ती जे काही घालते त्याच्यावर. ओके, पण मग जेव्हा तुम्ही कॉलेजमधून ग्रॅज्युएट्स व्हाल तेव्हा तुम्ही मे बी नर्स असाल, मे बी कुठल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये असाल, कोणी पायलट असेल किंवा समजा कोणी एअर होस्टेस झालं, तर तेव्हा तुम्हाला एक विशिष्ट कॉर्पोरेट लुक किंवा एक ड्रेस कोड असतो. सो तुम्ही ते कसं फेस कराल? वो हम फेस करेंगे क्योंकि वो हमारी जॉब है करने का. यहाँ पे हमारी जॉब नहीं है, हम हमारी फ्रीडम से आ रहे हैं, हमें फोर्स किया जा रहा है कि आप यही ड्रेस पहनो. वो हमारा जॉब है, हम उन्हें कुछ ड्यूटीज़ हमें प्रोवाइड किया, हम उन्हें फुलफिल कर रहे हैं. यहाँ पे आपको फोर्स किया जा रहा है क्योंकि लड़के हमारे बारे में क्या सोचते हैं, कुछ हमारे साथ गलत होगा, इसीलिए हमारे यहाँ ड्रेस कोड. आणि असे सडन चेंजेस झाल्यामुळे मला वाटतं असं वाटतं लोकांना, कारण कि कमज़ोर है लड़कों के मामले में. अगर हम कमज़ोर फील करते हैं, अगर हमें ऐसे कोई फोर्स किया जा रहा है ड्रेस कोड के लिए, तो कहीं ना कहीं लड़कों को बढ़ावा है कि नहीं लड़कियां तो शॉर्ट्स पहन रही तो वो बिगड़ी हुई है, तो ये नहीं होना. अच्छा, तर मॉरल डाऊन होतो अशामुळे, असे निर्णय घेतल्यामुळे मॉरल डाऊन होतो की तुम्ही अशाच पद्धतीचे कपडे घालून कॉलेजमध्ये या? ॲक्च्युलीमध्ये जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचे कपडे जेव्हा मुलगी घालते तेव्हा नॉर्मली सोसायटीची जी थिंकिंग आहे ते तिच्या कपड्यांवरून डिसाईड होते, मीन्स तिच्या कॅरेक्टरबद्दल. पण ते डिसाईड नाही झालं पाहिजे असं मला वाटतं.
म्हणजे आता हा ड्रेस कोड हा कन्सेप्ट आणला तो मे बी युनिफॉर्मिटी मेंटेन करण्यासाठीही असू शकतो, पण जर सोसायटीच्या दृष्टीने बघायला गेलं तर मे बी गर्ल्ससाठी सेफ पण असू शकतं किंवा गर्ल्सच्या फेवरमध्ये पण असू शकतं. सपोज आप सभी मैनेजमेंट के पास गई या किसी के भी पास गई और आपको कन्विंस करना है कि हम जो कपड़े पहनते हैं उसमें कुछ गलत नहीं है, क्या पॉइंट्स आप उनके सामने रखेंगे और आपको क्या लगता है कि जो नज़रिया है कपड़ों को लेके सोचने का वो क्यों नहीं बदल रहा है? एक्चुअली उन्होंने ये डिसीजन इसलिए नहीं लिया है कि हम गलत कपड़े पहनते, कोई हैं जो शॉर्ट्स में आते हैं तो उससे हमारी सिक्योरिटी पे प्रॉब्लम होता है. लाइक मतलब आप सोचती है कि कपड़ों के वजह से सिक्योरिटी धोखे में आती है? नहीं, एक्चुअली सामने वाले के ऊपर डिपेंड करता है. हम जिस तरह के कपड़े पहन रहे हैं ठीक है हम कंफर्टेबल है, बट सामने वाला किस व्यू से हमें देखता है उस पर डिपेंड करता है. कॉलेज कॅम्पसमध्ये फॅशन किती महत्त्वाचे असते? फैशन इन द सेंस अगर आप नॉर्मली ड्रेस एंड कुर्ती डाल के आप आ रहे तो इट्स नथिंग बैड इन दैट कि अगर आप जीन्स पहन के आ रहे हो इट्स ऑल्सो फॅशन एंड अगर आप कुर्ती एंड वो डाल के आ रहे हो इट्स ऑल्सो फॅशन. ड्रेस कोड्स कपडे या सगळ्यावर जास्त लक्ष देण्यापेक्षा आपल्या इन्स्टिट्यूशनच्या क्वालिटी एज्युकेशन इम्प्रूव्ह करण्यावर जर या संस्था जास्त लक्ष केंद्रित करतील तर बरं होईल. यंगिस्तानमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय कॉलेजमध्ये ड्रेस कोड असावा की नसावा आणि या SNDT मधल्या सगळ्या मुली आपल्या सोबत आहेत. काय सांगशील जर ड्रेस कोड किंवा एखादा युनिफॉर्म जर लागू झाला तर किती आयुष्यात फरक पडेल, म्हणजे तुझ्या आयुष्यात वैयक्तिक किती फरक पडेल? जास्त तर काही फरक नाही पडणार, फक्त फरक हा असेल की रोजची माझी एक चॉईस असते की मला आज हा ड्रेस घालायचा तो ड्रेस घालायचा, तर ते मे बी रेड्यूस होऊन जाईल ना, म्हणजे माझी काही चॉईस राहणार नाही. रोज मला युनिफॉर्मच घालून यावं लागेल कॉलेजमध्ये. ओके, तर एक्साइटमेंट थोडी कमी होईल रोजची. तू काय सांग? मला असं वाटतं की जर आपण युनिफॉर्म घेतला तर एक फॉर्मॅलिटी येऊ शकते. पण तुझ्या आयुष्यात समजा तुला रोज एकच युनिफॉर्म घालायचा आहे किंवा रोज एकच ड्रेस कोड फॉलो करायचा आहे, तर तुझ्या आयुष्यात वैयक्तिक किती फरक पडेल? वैयक्तिक असा मला जास्त फरक पडणार नाही, कारण लहानपणापासून आपण एक युनिफॉर्म 10-12 पर्यंत काही कॉलेजेसमध्ये आहे तर तो मी फॉलो करत आली आहे माझ्या आयुष्यात. तरी यापुढे असला तरी मला फरक पडणार नाही. तू काय सांगशील? लाईक युनिफॉर्म आयुष्यात बघितलं तर फक्त 4 इयर्स आहे ना, आता 4 इयर्समध्ये युनिफॉर्म घातलं तर काही फरक मोठा तर पडणार नाही. तो इट्स बेस्ट युनिफॉर्म इज देअर, ओके, नो प्रॉब्लेम. एक जमान्यामध्ये मुली शर्ट पॅन्ट घालत होत्या, त्यालाही विरोध होत होता. आता जमाना बरंच बदललाय, तर यामुळे विचारही बदलले. आता जनरेशन चेंज झालेलं आहे. आधी असं होतं की जीन्स जरी घातली तरी ती मुलगी खूप ओव्हर आहे किंवा खूप बेकार आहे, पण आता मोस्टली जनरेशन चेंज झालेली आहे, सगळे फॉरवर्ड माइंडेड आहेत, त्याच्यामुळे इतकं मॅटर नाही करत की कुणी काय घालतंय. शेवटी त्यांचं जे असते, त्यांचं जे पर्सनॅलिटी वगैरे असते ती त्यांच्यावरती असते. ओके, वेस्टर्न कपडे घातले तर तुम्ही जास्त एक्सप्रेस होता किंवा ज्या मुली पंजाबी ड्रेस घालतात त्या एक्सप्रेस होत नाही, असं काही असतं कॉलेजमध्ये? नाही, असं काही नसते. म्हणजे ते आपल्यावर असते ना, शेवटी आपण स्वतःचा विचार करतो, आपण स्वतःसाठी कपडे घालतो. म्हणजे मला तरी असंच वाटते की आपण दुसऱ्यांना न दाखवता स्वतःसाठीच कपडे घालत असतो. ओके, तर आपण स्वतःसाठी कपडे घालत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉलेजमध्ये आल्यावर एक फॅशन फॉलो करण्याचा सुद्धा ट्रेंड असतो किंवा एखादा नवीन सिनेमा आला तर त्यातली फॅशन फॉलो केली जाते. कॉलेजसाठी फॅशन किती महत्त्वाची? मला वाटतं ड्रेस कोड्स कपडे या सगळ्यावर जास्त लक्ष देण्यापेक्षा आपल्या इन्स्टिट्यूशनच्या क्वालिटी एज्युकेशन इम्प्रूव्ह करण्यावर जर या संस्था जास्त लक्ष केंद्रित करतील तर बरं होईल. कारण या सगळ्यात आपलं लक्ष खूप म्हणजे असं नको त्या गोष्टीकडे इतकं जास्त फोकस करण्यापेक्षा हव्या त्या गोष्टी. आता इंजिनिअरिंग कॉलेज आहे ऑब्व्हियसली, इथे लोक जनरली डिसेंट कपडेच घातलं. आणि हां, डिसेन्सीचा एक प्रॉपर टर्म का आहे मला कळत नाही, कारण प्रत्येकाचं डिसेन्सी इज इन थॉट्स अँड नॉट इन आर क्लोथ्स. तर कपड्यांपेक्षा जास्त लक्ष बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष त्यांनी टाकायला पाहिजे आता. म्हणजे तुला असं वाटतं की ड्रेस कोड सारखे नियम जे आहेत ते लागू करण्यापेक्षा अधिक लक्ष मॅनेजमेंटने हे क्वालिटी एज्युकेशनवर करायला पाहिजे, दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. तर कॉलेजमध्ये ड्रेस कोड असावा की नसावा याबद्दल आपण अनेक मुलींशी या ठिकाणी बोललो आणि प्रत्येक मुलीचं एक वेगळं मत यामध्ये होतं. पण या सगळ्यातली एक कॉमन गोष्ट म्हणजे डिसेंट कपडे आणि ड्रेस कोड किंवा आम्ही कोणता ड्रेस कॉलेजमध्ये घालून यायला हवा हा फक्त एका शब्दावर डिसाईड होतो. म्हणजे एका शब्दावर कपड्यांची निवड केली जाते, ती म्हणजे कम्फर्ट लेवल. ज्या कपड्यांमध्ये आम्हाला कम्फर्टेबल वाटतं ते कपडे आम्हाला घालून येण्याची परवानगी असायला हवी, असं एकच कॉमन आपण म्हणू शकतो हे मत जे आहे या सगळ्या मुलींनी व्यक्त केलं.
आजच्या या विशेष कार्यक्रमात इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.